नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विशाल कुंवर, समाधान वाजे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून प्रतिबंधित जीवघेणा नायलॉन मांजा सिटी लिंक बस डेपोकडे जाणाऱ्या सिन्नर फाटा परिसरात विक्री करीत असल्याची माहिती मिळताच त्वरित वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जात पळून जाण्याच्या तयारीत असलेला त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. चंद्रेश गोविंद पाटील वय 37, राहणार मराठा कॉलनी, सिन्नर फाटा, नाशिक रोड यास ताब्यात घेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या ताब्यातून 5,000 रुपये किमतीचे 10 मांजाचे गट्टू हस्तगत करण्यात आले. सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विजय टेमकर, संदीप सानप, विशाल कुंवर, नानासाहेब पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भांबरे यांनी यशस्वीरित्या पार केली. नायलॉन मांजाचे अनेक घातक परिणाम आहे. मानवी जीवितास तसेच प्राणी पशुपक्षी यांच्या जीवितास देखील त्याच्यामुळे धोका आहे. आपण मागच्या वर्षी किंवा त्याच्याही मागे जाऊन बघितलं तर अनेक लोकांना नायलॉन मांजापासून अनेक व्याधी झालेल्या आहेत. काही लोकांचे गळे चिरले गेलेले आहेत, नाक कापले गेलेलं आहे, कान कापले गेलेले आहे, विद्रुपीकरण आलेलं आहे, लहान मुलांना दुखापती झालेल्या आहेत. त्यामुळे नायलॉन मांजा वापरू नये म्हणून माननीय वरिष्ठांचे, माननीय सीपी साहेबांचे आणि कलेक्टर साहेबांचे निर्देश आहेत. आणि न्यायालयाने सुद्धा निर्देश केलेला आहे की नायलॉन मांजा कोणीही विक्री करू नये, त्याचा साठा करू नये. जर त्या संदर्भाने तसे प्रयोग झाले नायलॉन मांजा वापरून पतंग उडवण्याचे तर आम्हाला कठोर कारवाईचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील, नाशिक रोड गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल समाधान वाजे आणि विशाल कुंवर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराप्रमाणे आम्ही 10 नायलॉन रील पकडून संबंधित इस्मावर BNS 110 आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम 515 प्रमाणे कारवाई केलेली आहे. माननीय न्यायालयाने मांजाचे घातक परिणाम लक्षात घेऊन त्याची 1 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि त्याला मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी त्याची नंतर रवानगी केलेली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आमची विनंती आहे पोलीस प्रशासनातर्फे की आपले मुलं जर नायलॉन मांजा वापरत असेल त्यांना त्याच्यापासून परावृत्त करा. त्यांना नायलॉन मांजा वापरू देऊ नका. जर त्यांना नायलॉन मांजा वापरताना, पतंग उडवताना मिळून आले तर पालकांवर देखील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. त्यामुळे आवाहन आहे सगळ्यांना की नायलॉन मांजा त्याचा विरोध करा. धन्यवाद. AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.